जय भीम. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपलं पुणे शहर हे क्रांतिकारी समतावादी शहर आहे. आपल्या पुणे शहराचा वारसा म्हणजे विद्येचे माहेरघर आणि याच पुणे शहरामध्ये हे धरणं आंदोलन आपण केलेलं आहे. 1 हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय स्मारक रमाबाईंचं स्मारक आहे आणि 1 हाकेच्या अंतरावर इकडे क्रांतिज्योती महात्मा फुलेंचा वाडा, जसा की माता सावित्रीबाईंचा वाडा आहे. आणि या पुण्यनगरीमध्ये मध्यस्थानी आपण सर्वजण इकडे धरणं आंदोलनाला बसलो आहोत. तर हे धरणं आंदोलन नेमकं आहे तरी काय? काय तुम्हाला ठाऊक होतं का हे धरणं आंदोलन कशासाठी आहे? किंवा हा पीटी ॲक्ट 1949 हा कायदा काय आहे? अरे बापरे, 1949 म्हणजे भारताची जी लोकशाही घटना तर आपण 1915 ला चालू केली होती. मग हा 1949 काय आहे? तर असेल मग आपण जाणून घेऊया. सर्वांना जय भीम. एक छत्री राजा म्हणून ज्याची नोंद आहे इतिहासामध्ये असे चक्रवर्ती सम्राट अशोक यांना खरोखरच यांची संपूर्ण जग काय भारत तर कृतज्ञता राहील. कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये बौद्ध धर्माला आश्रय दिला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 84,000 त्यांनी संकल्प केला होता. 84,000 स्तूप, 84,000 लेणी आणि 84,000 विहार बांधायचा. त्यांनी तो 3.5 वर्षामध्ये पूर्ण केला होता. याची नोंद सर्व ऐतिहासिक पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये तुम्हाला मिळेल. आणि बौद्धगया जे बिहारमध्ये आहे, या विहारामध्ये तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती. हे फक्त भारतातील लोकांनाच नाही तर जगातील सर्व लोकांना माहीत आहे. आणि 1949 हा जो ऍक्ट आहे, बीटी ऍक्ट, बरोबर, बी म्हणजे बौद्धगया आणि टी म्हणजे टेम्पल. तर या विहारासाठी, बौद्धगयेतील विहारासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्याच्यामध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू आणि एक सरकारी व्यक्ती आहे. तो सुद्धा तिथं ग्राह्य धरला जातो. पण या समितीमध्ये या बाकीच्या 4 जणांचं काय काम आहे? कारण संविधानानुसार जेव्हा कायदा लागू झाला भारतामध्ये, प्रत्येक धर्माला त्याचं स्वातंत्र्य आहे पूजापाठ करण्याचं, त्यांची परंपरा रूढी जपण्याचं. चर्च जे आहे ते ख्रिश्चन लोकांच्या निर्णयानुसार निर्णय घेतं. फादर त्यांचे जे आहे पास्टर. मुस्लिम लोकांचं जे मस्जिद आहे ते त्यांच्या काझी किंवा त्यांचे काय असतील धर्मगुरू त्यानुसार तिथं निर्णय घेतले जातात. पण जगविख्यात हे बौद्धगयातील टेम्पल, जिथं ज्ञान प्राप्ती झाली भगवंताला आणि त्या ज्ञानाच्या जोरावरच अखिल विश्व हे शांततेच्या मार्गावर चालतंय. ज्या भगवंतांनी चित्तावरती आणि कर्मावरती आपल्याला उपदेश केला, आज त्या भगवंताच्या बुद्धगयेच्या विहारावरती इतर परप्रांतीयांचा ताबा का, यासाठी बौद्धगयेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये 4 महिन्यापासून आंदोलन चालू आहे. इतर देशातील भंतेजी, उपासक उपासिका येऊन तिथं धरणे आंदोलन करतायत. आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही रंजनाताई कांबळे या ज्या ज्येष्ठ समाजसेविका आहे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे धरणं आंदोलन करत आहोत. प्रत्येकाला कळलं पाहिजे बीटी ऍक्ट का रद्द झाला पाहिजे आणि ती बौद्धांची वारसा आहे तर बौद्धांकडेच मिळाला पाहिजे. यासाठी हे जे कार्य आहे ते आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही. आणि पहा, बौद्धांमध्ये एक क्रांतीची ज्योतच आहे त्याच्या चित्तामध्ये. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. अहो, साधं पाणी पिण्यासाठी सुद्धा आम्ही संघर्ष केलाय, तर विहारासाठी पण करावा लागणारच ना. यासाठी बघू नका, सामील व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने
यासाठी आम्हाला सहकार्य करा. जय भीम, जय सम्राट अशोक, नमो बुद्धाय.